जंगलाच्या खूप आत ते गाव होते. जायच्या वाटा अवघड, धड रस्ता नाही, डोंगर कपारीतून कसेबसे काढलेले कच्चे रस्ते. त्यामुळे त्या गावाकडे तसे फारसे कोणी जात येत नसे. गावाची अशी भौगोलिक स्थिती असल्याने गावात वस्ती पण तशी कमीच. गावातला तरणताडा तरुण वर्ग शहरात नोकरीला गेला होता. शहरात बरे पैसे आणि सगळ्या सेवा सुविधा असल्यामुळे तो पुन्हा गावाला यायला उत्सुक नव्हता. दर महिन्याला काही ठराविक रक्कम आपल्या घरी पाठवली की आपले कर्तव्य संपले, असा काहीसा त्यांचा समज झाला होता. बऱ्याच अशा तरुण मुलांनी तिथेच एखादी मुलगी बघून आपले शुभमंगल उरकून घेतले होते. नाहीतर ह्या गावात तरी त्यांना कोण मुली देणार होते. पण त्यातल्या काही मुलांची लग्ने मोठ्या मुश्किलीने आजूबाजूच्या गावातून जमवली होती. नव्याची नवलाई संपल्यावर त्यातले काही शहरात नोकरीनिमित्त निघून आले होते. म्हाताऱ्या आईबाबांची सेवा करायला नवीन सुना मात्र गावातच राहिल्या होत्या. नवरा वर्षा 6 महिन्याने गावी येत असे. तेच दिवस त्यांच्यासाठी दिवाळी दसरा, बाकी सगळे रखरखीत वाळवंट. जे लोक नोकरीला आहेत त्यांनाच मुलगी मिळणे मुश्किल, तर गावात राहणाऱ्या मुलांना मुलगी कुठून मिळणार? अशी घोडनवरा झालेलीही खूप मुले गावात होती. त्यातल्याही बऱ्याच मुलांनी कोणताही पर्याय नसल्याने शहराची वाट धरली. त्याशिवाय काही आपले लग्न होत नाही हे त्यांच्या आता पक्के ध्यानात आले होते. त्यामुळे आता गावात रिकामटेकडे फिरणारे, गावाच्या मदतीला धावून जाणारे काही मोजकीच मुले शिल्लक राहिली होती. महिपत त्यातलाच एक. गडी अंगाने एकदम उभा आडवा, तालमीत कसून बनलेला देह. त्याला पाहिल्यावर त्याच्या सुंदर आणि कसलेल्या देहावरून नजर हटायची नाही. घरी म्हातारा बाप आणि आई. बाप सदानकदा अंथरुणाला खिळलेला आणि आई दारिद्र्य कधी जाईल याच्या प्रतीक्षेत. सगळ्यांना त्याच्या कमावलेल्या शरीराचा हेवा वाटत असे. मग काही टवाळखोर उगाचच त्यावर आपले मत मांडत. त्याला दुसरे काय काम आहे? खायचे आणि तालमीत अंग घुसळून काढायचे. काय आहे त्यात? काही अंशी त्यांचे बरोबर होते, पण गोष्ट तेवढीच नव्हती. बोलणाऱ्यातले बरेच स्वतः पण उनाडक्या करण्यात धन्यता मानत आले होते. त्यांना कोणी तालमीत मेहनत करायला बंदी घातली होती? त्यांनी अशी मेहनत कधी केली नव्हती. फक्त त्याचा हेवा म्हणून ते असे बोलायचे. त्यामुळे महिपत त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होता. पण तालमीत घाम काढायला फक्त तेवढे एकच कारण नव्हते. महिपतने वयाची तिशी 2 वर्षापूर्वीच पार केली होती. अंगात मत काठोकाठ भरला होता. डोक्यात नुसतेच त्याचेच विचार येत असत. कधी एखाद्या स्त्रीचा पदर ढळला तर त्याची कानशिले गरम व्हायची. पाठमोऱ्या एखाद्या स्त्रीला बघितले की तिच्या नितंबाच्या होणाऱ्या लयबद्ध हालचालीने त्याची रात्रीची झोप उडायची. हे सगळे गैर आहे ह्याची त्याला जाणीव होती. पण काय करणार? मनातील भावना किती दिवस दाबून ठेवणार? त्या इच्छा आपल्या मनातच दाबून टाकायला, त्याचा विसर पडायला. मग तो तालमीत 4-4 तास अंग मोडेपर्यंत मेहनत करत होता. दिवसभराच्या त्या मेहनतीने किमान रात्री काही वेळ शांत झोप लागत असे. अशा ह्या महिपतवर गावातले पण जाम खुश. गावात कोणाच्याही अडीअडचणीला सगळ्यात आधी महिपत हजर असे. काहीही झाले तरी महिपतला हक्काने हाक मारा, महिपत लगेचच पळत येत असे. अशातच एके दिवशी संध्याकाळी भिकूच्या म्हाताऱ्याने डोळे मिटले. त्याच्या घरातील रडारड बघून सगळा गाव तिकडे धावला. भिकूला यायला कदाचित दुसऱ्या दिवशी दुपार होणार होती आणि तो आल्याबिगर बापाच्या चितेला आग लावायची नाही अशी भिकूच्या आईची इच्छा. त्यामुळे दुसऱ्या दिवसापर्यंत थांबणे आले. यथावकाश हळूहळू सगळा गाव घरी गेला. काही जुनी खोड आणि आजूबाजूचे तेवढे राहिले. रात्र जागवायची म्हणजे कोणीतरी मुडद्याजवळ बसून राहणे आले. भिकूच्या आईने केव्हाच अंथरूण धरले होते. म्हातारी रोगट बाई किती वेळ धरणार? त्यामुळे नेहमीप्रमाणे मुडद्याजवळ जागायची कामगिरी महिपतवर आली. हळूहळू उरलेल्या लोकांची पांगापांग झाली. आता रात्रीचे 11 वाजले. शुकशुकाट झाला. भिकूच्या झोपडीत त्याची आई, भिकूची तरणी-ताठी टंच बायको, महिपत आणि निपचित पडलेला भिकूचा बाप इतकेच उरले. भिकूची आई केव्हाच झोपली होती आणि बाप तर आता कधीच उठणार नव्हता. राहता राहिले महिपत आणि भिकूची बायको शोभा. दोघेच जागे होते. दोघे एकमेकाकडे बघत नव्हते, पण अधूनमधून महिपतची नजर तिच्याकडे जात होती. त्याची नजर पडताच ती आपले अंग चुरून बसे. शोभाला त्याच्या तशा बघण्याचा काही अंदाज लागत नव्हता. त्याच्यासारखा तरुण गडी तिच्या खोपटात आणि तिच्याकडे बघतोय हे बघून ती घाबरत होती. तसे महिपतबद्दल गावात तिने काही गैर ऐकले नव्हते, पण आता उगाचच तिच्या मनात धडधड वाढत होती. किती वर्षाची तिची मनीषा आता पूर्ण होणार होती. लग्नाला 5 वर्षे झाली, पण वर्षातून एकदा नवरा घरी यायचा. ते 4-8 दिवस तिच्यासाठी आनंदाचे होते. त्यात पण म्हाताऱ्या आईबाबाचा डोळा चुकवून जमलेच तर जवळ घेणे. त्यामुळे तिच्या अंगात लागलेला वणवा काही शांत व्हायचा नाही. पण आता बाप गेला. आता मागचे सगळे पाश तुटले. आता म्हाताऱ्या आईला आणि तिला घेऊन भिकू शहरात जाईल ह्याची तिला खात्री होती. त्यामुळे भिकू आल्यावर त्याच्या कानावर काही भलते-सलते पडू नये म्हणून ती काळजी घेत होती. आपल्या हालचालीतून महिपतला काही सूचक इशारा तर जाणार नाही ना ह्याची दक्षता घेत होती. हळूहळू वेळ जात होती आणि मध्यरात्र उलटून गेली. बघता बघता शोभाचा डोळा लागला.
झोपडीच्या मध्यभागी असलेल्या खांबाला टेकून तिने हळू डोळे मिटले. महिपत अजून पण जागा होता. शोभासमोर असताना त्याला झोप कुठून येणार? वेळ जात होती आणि शोभा गाढ झोपेत गेली. झोपेत ती कदाचित एखादे स्वप्न बघत असावी. तिचा चेहरा टवटवीत दिसत होता. झोपेतच तिच्या खांद्यावरील पदर ढळला आणि महिपत बघतच राहिला. 2 हातांच्या इतक्या जवळ असणारे ते मूर्तिमंत सौंदर्य आणि तारुण्याने मुसमुसलेले मधुकुंभ. त्याने आपली नजर फिरून प्रेताच्या पायावर लावली. हे योग्य नाही याची जाणीव होताच मोठ्या निग्रहाने तो तिच्यावरून नजर हटवत होता. पण राहून राहून मध्येच त्याची नजर तिच्याकडे जात होती. त्याला इथून उठून जावे असेच वाटत होते, पण प्रेत असल्याने त्याला तसे करता येणार नव्हते. त्याचा नाईलाज होता. नाहीतर उद्या त्याला सगळ्यांनी दोष दिला असता. काही वेळाने त्याची नजर पुन्हा तिच्याकडे वळली. तो मंत्रमुग्ध होऊन तिचे सौंदर्य निहाळत होता आणि रात्रीच्या त्या गडद अंधारात टिटवी कर्कश आवाजात ओरडत गेली आणि त्या आवाजाने शोभा दचकून उठली. समोर महिपत आपल्याकडे बघतोय आणि आपला पदर छातीवरून ढळला आहे हे लक्षात येताच तिने घाईघाईने पदर सावरला आणि एक जळजळीत नजर त्याच्यावर टाकली. त्या नजरेत असणारा राग बघून महिपतने मान खाली घातली. मेलेनी लाजा पण वाटत नाही. लग्न झालेल्या बायका पण सोडल्या नाहीत. जसे काय नजरेने बाईला खाऊन टाकतील. मनातल्या मनात विचार करत शोभा सावरून बसली. तिला असे महिपतचे टकलावून बघणे अजिबात आवडले नव्हते. सकाळ झाली तरी शोभाच्या नजरेतला राग मावळला नव्हता. जसे जसे लोक जमायला लागले तशी ती काहीशी सामान्य होऊ लागली आणि महिपत आपल्या घरी निघून गेला. त्याचे वागणे शोभाला अजिबात आवडले नव्हते. एका विवाहित स्त्रीला असे बघणे काय चांगले लक्षण होते? दुपारी भिकू थापा टाकीत गावात आला. गावकऱ्यांनी अशीच तयारी केली असल्याने थोड्याच वेळात प्रेत उचलले आणि संध्याकाळपर्यंत चितेला अग्नी देऊन ते परत आले. आज गावात शांतता होती. एक अघोषित दुखवाटा होता. त्यामुळे पार आणि एकमात्र असलेले देऊळ तिकडे कोणी फिरकले नव्हते. भिकूच्या झोपडीत मात्र हलकी कुजबूज चालली होती. शोभा त्याला आपल्याबरोबर शहरात घेऊन जायला गळ घालत होती आणि भिकू तिला नकार देत होता. अजूनही त्याचे स्वतःचे स्थिरथावर आले नव्हते. त्या शोभाला नेऊन आपल्या अडचणी वाढवायला तो तयार नव्हता. त्यात म्हाताऱ्या आईला कोण बघणार? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता तो तिला शहरात न्यायचे टाळत होता. बऱ्याच वेळ त्याच्याशी लाडीगुडी लावून पण जेव्हा भिकू ऐकत नाही हे बघून ती रागाने त्याच्याकडे पाठ फिरून झोपली. असे पण घरात मयत झालेले असल्याने तिला जवळ घेणं शक्य नव्हतं. इकडे महिपत रात्रभर ह्या कुशीवरून त्या कुशीवर होत होता. काल रात्री त्याने शोभाचे बघितलेले यौवन त्याला झोपच येऊ देत नव्हते. त्याच्या डोळ्यासमोरून ते दृश्य हलायलाच तयार नव्हते. कशीबशी रात्र त्याने तळमळत काढली आणि सकाळी लवकर तालमीत गेला. रोजच्यापेक्षा जास्तच मेहनत करून त्याने अंगातून सगळा मध घामवाटे बाहेर काढला. तेव्हा कुठे त्याला बरे वाटले. असे 2 आठवडे निघून गेले. ह्या 2 आठवड्यात त्याची आणि शोभाची गाठभेट झाली नव्हती. भिकू शहरात परत गेला होता. लवकरच तुला मी शहरात नेईन असे बोलून त्याने शोभाचे समाधान केले होते. पण त्याच्या तुटपुंज्या पगारात किती वर्ष लागतील हे त्यालाही माहीत नाही. हे शोभा पण जाणून होती. पण आलिया भोगासी असावे सादर म्हणून तिने त्याला साश्रुनयनांनी निरोप दिला. 2 आठवड्यात महिपत चांगला सावरला होता. आता शोभाची आठवण त्याला क्वचित येत असे पण तो आता फारसा गावातल्या रिकामटेकड्या लोकात मिसळत नव्हता. सकाळ संध्याकाळ तालीम आणि दुपारच्या वेळेला जंगलात चुलीला लाकडे गोळा करायची. जमलेच तर छोटासा शेताचा तुकडा होता जंगलाच्या जवळ. तिकडे लक्ष टाकावे असा त्याचा दिनक्रम चालू होता. नेहमीप्रमाणे महिपत दुपारच्या वेळी जंगलात गेला होता. जवळपासची सगळी सुकी झाडे तोडून झाली होती. त्यामुळे जंगलात खूप आत जावे लागत असे. त्यामुळे तिथे जंगली श्वापदाचा उपद्रव फार म्हणून कोणी फारसे आत जात नसे. पण महिपत सारखा रांगडा गडी जंगली श्वापदांना घाबरणारा नव्हता. आपली धारदार कुडार आणि दोरीचे बंडल खांद्यावर टाकत तो जंगलात जाऊ लागला. पायाखाली वाळलेला पाचोळा करकर वाजत होता. महिपतने जंगलात एक चांगले मोठे झाड हेरले. त्याला पाडले तर महिनाभर चुलीला सरपणाची चिंता नव्हती. खांद्यावरील दोरी बाजूला टाकत महिपतने एकदा त्या झाडावर नजर टाकली आणि अंगात असलेला शर्ट काढून जमिनीवर टाकला आणि उघड्या अंगाने झाडाच्या बुंध्यावर घाव घालायला सुरुवात केली. अथक तासभर केलेल्या मेहनतीपुढे त्या झाडाने हार मानली आणि प्रचंड आवाज करीत ते झाड भुईसपाट झाले. झाड पडल्यावर महिपतने दिवसाचा अंदाज घेतला. दिवस मावळायला अजून 1-2 तास वेळ होता. काही वेळ दम खात तो त्याच झाडावर बसून राहिला. काही वेळाने त्यांनी त्या झाडाची फांदी फोडायला सुरुवात केली. अर्ध्या तासात त्यांनी चांगल्या 2 मोठ्या मोळ्या बनवल्या. उरलेली लाकडे उद्या घेऊन जाऊ असे त्याने ठरवले. असे पण ह्या एवढ्या जंगलात कोणी येत नसे. आजूबाजूला शांतता होती. महिपत पटापट आपले हात चालवत होता आणि अचानक त्याचे हात थांबले. कान तल्लख झाले. वाळलेल्या पानांचा आवाज येत होता. सावकाश कोणी त्याच्या दिशेने येत होते. तो सावध झाला. कुऱ्हाडीवर त्याचा हात घट्ट झाला. तो आवाजाच्या दिशेने वळून उभा राहिला. एकटक त्याची नजर त्या जंगलात शोध घेत होती. काही मिनिटातच एक बाई इकडे तिकडे बघत पुढे येत होती.
जशी जशी ती जवळ आली महिपत कावराबावरा झाला. ती शोभा होती. त्याच्याकडे लक्ष जाताच ती पण बावरली. क्षण, 2 क्षण दोघे एकमेकाकडे बघत राहिले. त्याचे गोरेपान घोटीव अंग आज पहिल्यांदा शोभाने पाहिले होते. त्याला तसा बघून ती गोरीमोरी झाली. साहजिकच तिची मान खाली गेली. बाई माणसाने एवढ्या आत जंगलात येऊ नये हे ठाव नाही वाटते, महिपत तिला म्हणाला आणि पुन्हा मोळ्या बांधायच्या कामाला लागला. सरपण बघत होती. कुठे सापडेना म्हणून शोधत शोधत जंगलात आली. शोभा म्हणाली आणि तिचे लक्ष त्या अवाढव्य पडलेल्या झाडावर गेले. तू काय महिन्याभराची फाटी गोळा करतो की काय? पुन्हा पुन्हा कोण येईल? तिच्याकडे दुर्लक्ष करत महिपत उत्तरला. मला नाही सापडली लाकडे. आज रिकाम्या हाताने घरी जावे लागेल. हताश आवाजात शोभा म्हणाली आणि महिपतने वळून तिच्याकडे पाहिले. ती मान खाली घालूनच उभी होती. मग ह्यातील घे एक मोळी करून, म्हणजे आठवड्याभर बघायला नको. खरंच घेऊ? शोभाने आनंदाने विचारले. तिच्या डोळ्यात चमक होती. घे, नको थांब, मीच फोडून देतो. असे म्हणून महिपतने 15-20 मिनिटात एक चांगली मोठी मोळी होईल एवढी लाकडे फोडून काढली. त्या 15-20 मिनिटात शोभा आपल्या पदराशी चाळा करत त्याने कमावलेले शरीर बघत होती. गोरापान वर्ण, त्याच्या दंडावर येणाऱ्या बेटकुळ्या, लोखंडासारखी मजबूत छाती, पायाच्या भरलेल्या पोटऱ्या. काय बघू आणि काय नको असे तिला झाले. आधीच कामेच्छा पूर्ण होत नसल्याने शोभा असंतुष्ट होती. त्यात आता समोर महिपतचा उघडा दिसलेला जवान आडदांड देह. नाही म्हणले तरी शोभा आज हापापल्यासारखी त्याच्या देहाकडे बघत होती. तिच्यातील भावनांनी उचल खाल्ली. भिकू काही आता लवकर येणार नव्हता, त्यामुळे आपली इच्छा कशी पूर्ण होणार हा पण एक प्रश्न होता. पण आता महिपतच्या रूपात तिला एक सावज दिसत होता. त्याला आपल्या नादाला लावणे म्हणजे एकदम सोपे होते. मनाशी कसला तरी विचार ती करत होती. हाच महिपत आधी आपल्याकडे बघत होता म्हणून आपल्याला राग आला होता. आपण त्याच्याबद्दल काय काय विचार केला होता ह्या सगळ्याचा तिला आता विसर पडला होता. दोरी आणलीस? तिने दोरी पुढे केली आणि दोरी घेताना त्याचा झालेला स्पर्श तिच्या अंगात वीज खेळून गेला. त्याने पटकन मोळी बांधली. तिने पण त्याला मदत केली. तिची मोळी बांधून झाल्यावर त्याने स्वतःच्या 2 मोळ्या एकावर एक बांधून घेतल्या. चल, मी मोळी उचलून देतो, मग दोघे पाठोपाठ जंगलातून बाहेर पडू. जनावरांचा काही नेम नाही, तिला सावध करत तो म्हणाला. बरं. ती मोळी उचलायला खाली वाकली आणि तिचा कमरेनशी काहीसा हलका बांधलेला पदर सुटला. त्यामुळे तो खांद्यावरून खाली घसरला आणि तिची अर्धवट उघडी छाती पटकन उघडी पडली. हातात मोळी असल्यामुळे तिला पदर सावरता आला नाही. महिपत डोळे फाडून ते दृश्य पाहत होता. काही क्षणात त्याला आठवले की ती आता चिडणार म्हणून त्याने नजर बाजूला काढली. पण आज शोभा चिडली नाही. तिने मोळी नीट सावरत डोक्यावर घेतली. महिपत, जरा पुढे येतोस का? त्याने घाबरत विचारले. घाबरू नकोस, माझा पदर सुटलाय आणि गावात जायचे आहे. गावात कोणी बघण्यापेक्षा इथेच बांधून घेऊ दे. मी पदर बांधून घेते, तोवर जरा मोळी धरू लाग. तिचे बोलणे ऐकून महिपतने सुटकेचा श्वास सोडला आणि धडधडत्या मनाने त्याने पुढे येत मोळी धरली. आता तो तिच्यापासून 1 फूटभर जवळ उभा होता. टंच चोळीतून दिसणारे तिचे भरदार उरोज बघून त्याचा घसा सुकू लागला. तिचे भरदार उरोज आणि त्यातली मोहक घळ बघून त्याची नजर कावरीबावरी झाली. त्याची ती अवस्था शोभाच्या चांगलीच लक्षात आली. तिने अंमळ वेळ लावत त्याला आपल्या छातीचे पुरेपूर दर्शन देत चोळीवरून पदर पुन्हा घट्ट बांधला. पण तितक्या वेळेत इतक्या जवळून झालेले तिच्या उन्नत उरोजांचे दर्शन महिपतला वेळ लावायला पुष्कळ होते. शोभाने अतिशय खुबीने त्याच्या मनात आग लावून दिली होती. झाले, ती म्हणाली. तसं त्याने आपल्या मोळ्या एकादमात आपल्या डोक्यावर घेतल्या. त्याच्या अंगातील ताकद बघून शोभा पण चकित झाली. चल, आजूबाजूला नीट लक्ष ठेव. जणजणावर सरपटत असते, तिला सूचना करत महिपत तिच्या मागे चालू लागला. पाठीमागून चालल्यामुळे तिच्या घटदार नितंबाची होणारी हालचाल त्याला अस्वस्थ करत होती. हे सगळे गैर आहे असा मनातून कालवा होत होता, पण नजर त्याला दाद देत नव्हती.